श्रीमद् भगवद्गीता अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास योग श्री ज्ञानेश्वरी। श्री गणेशाय नमः। आजी श्रवणेंद्रिया पाहले, जे येणे गीता निधान देखिले, आता स्वप्नचे तुकले, साचास सरिसे, आधीची विवेकाची गोठे, वरी प्रतिपादिक श्रीकृष्ण जगत जेठे, आणि भक्तराजू किरीटी परिसत असे, जैसा पंचमाला पुसुगंधू, की परिमळू आणि सुस्वादू, तैसा भला जाहला विनोदू कथेचा इये, कैसी आगळीक दैवाचे, जे गंगा जोडली अमृताचे, हो का जपतपे श्रोतयांची फळा आली, आता इंद्रिय जात आघवे, तीही श्रवणाचे घर रिघावे, मग संवाद सुख भोगावे, गीताख्य हे हा अतिसो अतिप्रसंगे, सांडूनी कथाची ते सांगे, जे श्रीकृष्णार्जुन दोघे बोलत होते, ते वेळी संजयो राया ते म्हणे, अर्जुनू अधिष्ठिला दैवगुणे, जे अतिप्रीती श्री नारायणे बोलतू असे, जे न सांगेची पितला वासुदेवासे, जे न सांगेची माते देवकीसे, जे न सांगेची बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेसी बोलत, देवी लक्ष्मी एवढी जवळीक, परी तेही न देखे या प्रेमाचे सुख, आजे कृष्ण स्नेहाचे बिक, यातेचे आथी सनकादिकांची या आशा, वाढीनल्या होती या किर बहुवसा, परी त्याही येणे माने यशा, येतीची ना या जगदीश्वराचे प्रेम, येथ दिसतसे निरुपम, कैसे पार्थे येणे सर्वोत्तम, पुण्य केले हो का जयाची या प्रीती, अमूर्त हा आला व्यक्ती, मज एक वंकी याची स्थिती, आवडतू असे, ये रवी हा योगिया नाडळे, वेदार्थासी नाकळे, जेथे ध्यानाचेही डोळे पावतीना, तो हा निज स्वरूप अनादि निष्कंप, परिकवने माने सकृप, जाहला आहे या त्रैलोक्यपटाची घडी, आकाराची पैलथडी, कैसा याची आवडी आवरला असे, मग देव म्हणे अगा पंडुसुता, हाची योगू आम्ही विवस्वता, कथिला परी ते वार्ता बहुता दिवसांची, मग तेने विवस्वते रवी, हे योगस्थिती आघवी, निरूपिली बरवी मनुप्रती, मनुने आपण अनुष्ठिली, मग इक्ष्वाकुवा उपदेशिली, ऐसी परंपरा विस्तारिली आद्य हे गा, मग अनिकही या योगाते, राजर्षी जाहले जाणते, परी ते थोणी आता सांप्रते, नेनिजे कोणी, जे प्राणिया कामी भरू, देहाची वरी आदरू, मनोनी पडिला विसरू, आत्मबोधाचा अभांटलिया आस्था बुद्धी, विषय सुखची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका, ये रवी तरी खवने यांच्या गावी, पाटा उवे काय करावे, सांगे जातंध्या रवी काय आथी, का बहिरियांच्या आस्थानी, कवन गीता ते माणी, की कोल्हे या चांदणी आवडी उपजे, पै चंद्रोदया औराते, जयांचे डोळे फुटती असते, ते कावळे केवी चंद्राते ओळखिती, तैसी वैराग्याची शिव न देखते, जे विवेकाची भाषा नेनते, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराते, कैसा नेनो मोह वाढिन्नला, तेने बहुतेक काळ व्यर्थ गेला, मनोनी योगू हा लोपला लोके इये, तोची हा आजी आता, तुझ प्रतिकुंती सुता, सांगितला आम्ही तत्वता, भ्रांती न करी, हे जीवींचे निज गुज, परी केवी राखो तुझ, जे पडी येसे तू मज मनवनिया, तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रियेची चितकळा धनुर्धरा, तू अनुसंगांचा ठाऊ, आता तुझ काय वंचू जाऊ,
जरी संग्रामारूढ आहो जाहला आम्ही, तरी नावे कहे सहावे, गाजा वज्रही न धरावे, तरी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आथी. तव अर्जुन म्हणे हरी, माय आपुले याचा स्नेह करे, येत विस्मयो काय अवधारी. कृपानिधी तू संसार श्रांतांची विसावली, अनाथा जीवांची माऊली, आमुते कीर प्रसवली तुझीच कृपा. देवा पांगुळ एखादे विजे, तरी जन्मोनी जोजारू साहिजे. हे बोलो काय तुझे तुझची पुढा, आता पुसेन जे मी काही, तेथनिके चित्त देई, देवीची देवे कोपावे ना काही. बोला ऐका तरी मागील जे वार्ता, तुवा सांगितले होती अनंता, ते नावे कमज चित्ता मानेची ना. जे तो विवस्वतू म्हणजे काही, ऐसे हे वडिला ठाऊवे नाही, तरी तुवाची केवी पाही उपदेशिला. तो आई कीजे बहुता काळांचा, आणि तू तव श्रीकृष्ण सांपेचा, म्हणो निघा ये मातूचा विसंवादू. देवीची देवा चरित्र तुझे, आपण काहीची नेनिजे, हे लटिके केवी म्हणिजे एकी हेळा. परी हेची मातू आघवे, मी परी असे ऐसी सांगावे, जे तुवाची तया रवी केवी उपदेशू केला. तव श्रीकृष्ण म्हणे पंडुसुता, तो विवस्वतू जै होता, तै आम्ही नसो ऐसी चित्ता. भ्रांती जरी तुझ तरी तू गा हे नेनसे, पै जन्मे आम्हा तुम्हासी, बहुते गेली परी न स्मरसे आपुली तू. मी जेने जेने अवसरे, जे जे होनी अवतरे, ते समस्तही मज स्मरे धनुर्धरा. म्हणून हे आघवे मागील मज आठवे, मी अजूनी परिसंभवे प्रकृती योगे. माझे अव्ययत्व तरी न नसे, परी होणे जाणे एक दिसे, ते प्रतिबिंबे माया वशे माझ्याची ठाई. माझी स्वतंत्रता तरी न मोडे, परिकर्माधीनू ऐसा आवडे, तेही भ्रांती बुद्धी तरी घडे. ये रवी नाही की एकची दिसे दुसरे, ते दर्पणाचे नि आधारे. ये रवी काय वस्तू विचारे, दुजे आहे तैसा अमूर्तची मी किरीटी. परी प्रकृती जै अधिष्ठी, ते साकारपणे नटनटी कार्या लागी. जे धर्मजात आघवे, युग्यायुगी म्या रक्षावे, ऐसा ओघू हा स्वभावे आद्य असे. म्हणून अजत्व परते ठेवे, मी अव्यक्तपणही नाठवे, जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मू हा. ते वेळी आपुल्याचेनी कैवारे, मी साकारू होनी अवतरे, मग अज्ञानाचे अंधारे गिळूनी घाली. अधर्माची अवधी तोडे, दोषांची लेली पाडे, सज्जनान करवी गुढे सुखाची उभवी. दैत्यांची कुळे नाशे, साधूंचा मानुगी वसे, धर्मासी नीतीसी शेष भरी. मी अविवेकाची काजळी, फेडूनी विवेक दीपोजळी, तै योगी पाहे दिवाळी निरंतर. सत्सुखे विश्व कोंदे, धर्माची जगी नांदे, भक्ता निगती दोंदे सात्विकांची. तै पापांचा अचळ फिटे, पुण्याची पहाट फुटे, जै मूर्ती माझी प्रकटे पंडुकुमरा. ऐसे या काजा लागे, अवतरे मी युगायुगे, परी हेची ओळखे जो जगी, तो विवेकिया. माझे अजत्वे जन्मने, अक्रियताची कर्म करणे, हे अविकार जो जाणे, तो परममुक्त. तो चालिला संगेन चले, देहींचा देह ना कळे, मग पंचत्वी तव मिळे माझ्याची रूपी. ये रवी परापर न सोचते, जे कामना शून्य होते, वाटा कोणे वेळी न वचते क्रोधाची या. जे सदा मियांची आथिले, माझी या सेवा जियाले, का आत्मबोधे तोषले वितराग जे. जे तपो तेजाची या राशे, की एक यतन ज्ञानासे, जे पतिव्रता तीर्थांसी तीर्थरूप, ते मद्भावा सहजे आले,
मी तेची ते होऊन ठेले, जे मज तया उरले पदरू नाही. सांगे पितळेची गंधी काळीक, जै फिटली होय निशेख. तै सुवर्ण काही आणिक, जोडू जाई जे. तैसे यमनियमी कडसले, जे तपोज्ञाने चोखाळले. मी तेची ते जाहले, येत संशयो कायसा. ये रवी तरी पाहे, जे जैसे माझ्या ठाई. भजते तया मीही तैसाची भजे. देखे मनुष्यजात सकळ, हे स्वभावता भजनशीळ. जाहले असे केवळ माझ्याची ठाई. परिज्ञाने विननाशिले, जे बुद्धिभेदासी आले. तेनेची त्या कल्पिले अनेकत्व, मनहुनी अभेदी भेद देखिते. यया अनाम्या नामे ठेविते, देवी देव म्हणते अचर्चा ते. जे सर्वत्र सदा सम, तेथ विभाग अधमोत्तम. मत्ती वशे संभ्रम विवंचिती, मग नाना हेतु प्रकारे. यथोचिते उपचारे, मानिले देवतांतरे उपासिती. येथ जे जे अपेक्षित, ते तैसेची पावती समस्त. अरे ते कर्मफळ निश्चित, ओळख तू. वांचूनी देते घेते अनिक, निभ्रांत नाही सम्यक. येत कर्मची फळ सूचक, मनुष्यलोकी. जैसे क्षेत्री जे पेरिजे, ते वाचुनी आनन निपजे. का पाहिजे तेची देखिजे, दर्पणाधारे. ना तरीकडे या तळवटे, जैसा आपुलाची बोलू किरीटे. पडे साधू होऊन उठे निमित्त योगे, तैसा समजता या भजना. मी साक्षी भूतू पै अर्जुना, येथ प्रतिफळे भावना आपुलागी. आता याचे परी जाण, चारी आहे ती हे वर्ण. सृजिले म्या गुण कर्म विभागे, जे प्रकृतेचे नि आधारे. गुणाचे नि व्यभिचारे, कर्मे तदनुसारे विवंचिली. तेथ एकची हे धनुष्यपाणी, परे जाहले गा चहुवर्णी. ऐसे गुण कर्म कडसनी, केले सहजे. मनोनी ऐके पार्था, हे वर्णभेद संस्था. मी करता नव्हे सर्वथा, याची लागी. हे मज चिस्तव जाहले, परी म्या नाही केले. ऐसे जेने जाणितले, तो सुटला गा. मागील मुमुक्षु जे हाते, तीही ऐसिया जानोनी माते. कर्मे केली समस्ते धनुर्धरा, परी ते बीजे जैसी दग्धली. मुगवतीची पेरिली, तैसे कर्मेची परी तया जाहली मोक्ष हेतू. येथ अनिकही एक अर्जुना, हे कर्मा कर्म विवंचना. आपुले चाडे सज्ञाना, योग्यो हे. कर्म मनिपे ते कवन, अथवा अकर्मा काय लक्षण. ऐसे विचारिता विचक्षण, गुंफोनी ठेले. जैसे काकुडे नाणे, खऱ्याचे निसारखेपणे. डोळ्यांचेही देखणे, संशयी घाली. तैसे नैष्कर्म्यांतेचे निभ्रमे, दिवसीजत आहाती कर्मे. जे दुजी सृष्टी मनोधर्मे, करू सकती. वांचुनी मूर्खाची गोठी कायसे, येथ मोहले गा क्रांतदर्शी. म्हणून आता तेची परी येसे, सांगेन तुझ. तरी कर्म म्हणजे स्वभावे, जेने विश्वाकारू संभवे. हे सम्यक आधी जाणावे लागे येथ. मग वर्णाश्रमासी उचित, जे विशेष कर्म विहित. तेही ओळखावे निश्चित, उपयोगेसी. पाठी जे निषिद्ध म्हणिपे, तेही बुझावे स्वरूपे. ये तुले नि काही न गुंफे आपैसेची. ये रवे जग हे कर्माधीन, ऐसी याची व्याप्ती गहन. हरी ते असो ऐके चिन्ह, प्राप्ताचे गा. जो सकळ कर्मी वर्तता, देखे आपली नैष्कर्म्यता. कर्मसंगे निराशता फळाची या, आणि कर्तव्य ते लागे. जया दुसरे नाही जगे, ऐसी या नैष्कर्म्यता तरी चांगी. बोधली असे तरी क्रिया कलापू आघवा.
आचरतो दिसे भरवा, करे तो ये चिन्ही जाणावा, ज्ञानी ये गा. जैसा का जळापाशी उभा ठाके, तो जरी आपण पेजळा माझी देखे, तरी तो निभ्रांत ओळखे, म्हणे मी वेगळा आहे. अथवा नावे हन जो रिगे, तो थडीयेचे रुख जाता देखे वेगे. हेची साचो कारे जो पाहो लागे, तव रुख म्हणे अचळ. तैसे सर्व कर्मी असणे, ते पुढे मानोनी वायाने. मग आपण या जो जाणे, नैष्कर्मी ऐसा. आणि उदोष असताचे प्रमाणे, जैसे न चलता सूर्याचे चालणे, तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्मीची असता. तो मनुष्य सारिखा तरी आवडे, तरी मनुष्यत्व तया न घडे. जैसे जळा माझी न बुडे भानुबिंब, तेने न पाहता विश्व देखिले. न करिता सर्व केले, न भोगिता भोगिले भोग्य जात. ऐकेची ठाई बैसला, परी सर्वत्र तोची गेला. हे असो विश्व जाहला, आगेची तो. जया पुरुषाच्या ठाई, कर्माचा तरी खेदू नाही. तरी फळापेक्षा कही संचरेना. आणि हे कर्म मी करीन, अथवा आदरिले सिद्धी नेईन. येणे संकल्पे हि जयाचे म्हण, विटाळेना. ज्ञानाग्नीचे निमुखे, जेने जाळिली कर्मे अशेखे. तो परब्रह्मची मनुष्य वेखे, ओळख तू. जो शरीरी उदासू, फळभोगी निरासू, नित्यता उल्हासू होनी असे. जो संतोषाचा गाभारा, आत्मबोधाचिया ओगरा. पुरेन मनेची धनुर्धरा, आरोगिता. कैसी अधिकाधिक आवडी, घेत मासुकाची गोडी. सांडोनिया आशा कुरोंडी, अहम भावेसी. मनोनी अवसरे जे जे पावे, ते तेनेची तो सुखावे. आपुले आणि परावे दोन्ही नाही. जो दिठी जे पाहे, ते आपणची होऊनी जाये. ऐके ते आहे, तोची जाहला. चरणी हन चाले, मुखे जे जे बोले. ऐसे चेष्टा जात ते तुले, आपणची जो. हे असो विश्व पाहे, जयासी आपण पे वाचुनी नाही. आता कवणते कर्म काही, बाधी तया ते. हा मत्सर जेथ उपजे, ते तुले नुरेची जया दुजे. तो मत्सरू काही म्हणिजे, बोलवरी. मनोनी सर्वांपरी मुक्तो, तो सकर्मोची कर्मरहितू. सगुण परिगुणातीतू, एत भ्रांती नाही. तो देह संगे तरी असे, परी चैतन्यासारिखा दिसे. पाहता परब्रह्माचे निकसे, चोखाळू भला. ऐसा ही परी कौतुके, जरी कर्मे करी यज्ञादिके. तरी तिये लया जाती निशेखे, तयाच्या इच्छी ठाई. अकाळींची अभ्रे जैसी, उर्मे विन आकाशे. हरपती आपैसी, उदयली साती. तैसी विधी विधाने विहिते, जरी आचरे तो समजते. तरी तिये ऐक्य भावे, ऐक्या ते पावतीची गा. हे हवन मी होता, का ये यज्ञी हा भोगता. ऐसिया बुद्धीसी नाही भिन्नता, मन उनिया. जे इष्ट यज्ञ यजावे, ते हवीर मंत्रादी आघवे. तो देखतसे अविनाश भावे, आत्मबुद्धी. मन उनी ब्रह्मतेची कर्म, ऐसे बोधा आले जया सम. तया कर्तव्यते नैष्कर्म्य, धनुर्धरा. आता अविवेक कुमारत्वा, मुकले. जया विरक्तीचे पाणीग्रहण जाहले. मग उपासन जिही आणिले, योगाग्नीचे. जे यजनशील अहर्निशी, जिही अविद्या हविली मनेसी. गुरुवाक्य हुताशी हवन केले, तीही योगाग्नी की यजिजे. तो दैवयज्ञ म्हणिजे, जेने आत्मसुख कामिजे. पंडुकुमरा. दैवास्तव देहाचे पाळन, ऐसा निश्चयो परिपूर्ण. जो चिंतिना देह भरण, तो महायोगी जान दैवयोगी. आता अवधारी सांगेन अनिक, जे ब्रह्माग्नी साग्निक. तया ते यज्ञची यज्ञो देख, उपासी जे. एक संयमाग्नी होत्री,
ते युक्तित्रयाच्या मंत्री यजन करीती पवित्री इंद्रिय द्रव्यी ऐका वैराग्यरवी विवळे तव संहती विहार केले तेथ अपावृत्त जाहले इंद्रियानळ तीही विरक्तीची ज्वाला घेतली तव विकारांची इंधने पली पली तेथ आशा धूमे सांडिली पाचही कुंडे मग वाक्यविधीची या निरवडी विषय आहुती उदंडी हवन केले कुंडी इंद्रियाग्नीच्या एकी या परी पार्था दोषु क्षाळिले सर्वथा अनियकी हृदयारणी मंथा विवेकू केला तो उपशमेंनी हटिला धैर्य भारे दाटिला गुरुवाक्ये काढिला बळकटपणे ऐसे समरसे मंथन केले तेथ जडकरी काजा आले जे उज्जीवन जहाले ज्ञानाग्नीचे पहिला रिद्धे सिद्धीचा संभ्रमू तो निवर्तोनी गेला धूमू मग प्रकटला सूक्ष्म विस्फुलिंगू तया मनाचे मोकळे तेची पैठवन घातले जे यमनियमी हळुवारले आईते होते तेने साधुकपणे ज्वाला समृद्धा मग वासनांतराचिया समिधा स्नेहेची नानाविध जाळिलिया तेत सोहम मंत्रे दीक्षिते इंद्रिय कर्मांची आहुते तिये ज्ञाननळी प्रदीप्ते दिधलिया पाठी प्राणक्रियेची श्रुवेनिशे पूर्णाहुती पडिलिया हुताशे तेथ अवभृत्थ समरसे सहजे जहाले मग आत्मबोधींचे सुख जे संयमाग्नींचे हुतशेष तोची पुरोडाशु देख घेतला तिही एक ऐशिया इही यजनी मुक्तते जाहले त्रिभुवनी या यज्ञक्रिया तरी अनानी परिप्राप्त ते एक द्रव्य यज्ञ मणिपते एक तपस्सामग्रिया निपजविते एक योग या गुही आहाते जे सांगितले एकी शब्दी शब्दू यजिजे तो वाग्यज्ञ म्हणिजे ज्ञानेज्ञेय गमिजे तो ज्ञानयज्ञ जे हे अर्जुना सकळ कुवाडे जे अनुष्ठिता अतिसाकडे परे जितेंद्रियांसीची घडे योग्यतावशे प्रवीणतेथ भले आणि योग समृद्धी आथिले म्हणून आपण पातीही केले आत्महवन मग अपानाग्नीचे निमुखी प्राणद्रव्ये देखी हवन केले एकी अभ्यास योगे एक अपानु प्राणी अर्पिते एक दोहोई तेही निरुंधिते हे प्राणायामी मणिपती पंडुकुमरा एक वज्रयोग क्रमे सर्वहार संयमे प्राणी प्राणुसंभ्रमे हवन करीती ऐसे मोक्ष काम सकळ समस्त हे यजनशीळ जिही यज्ञद्वारा मनोमळ क्षाळन केले जया अविद्या जात जाळिता जे उरले निज स्वभावता जेथे अग्नी आणि होता पुरेची ना जेथ यजित याचा काम पुरे यज्ञींची विधान सरे मागू ते जेतोनी ओसरे क्रिया जातू विचार जेथ न रिगे हेतू जेथ न निगे जे द्वैत दोष संगे लिंपेची ना ऐसे अनादिसिद्ध चोखट जे ज्ञान यज्ञावशिष्ठ ते सेविते ब्रह्मनिष्ठ ब्रह्माहम मंत्रे ऐसे शोषामृते धाले की अमर्त्य भावा आले मनोनी ब्रह्म ते जहाले अनायासे येरा विरक्ती माळन घालीचे जया संयमाग्नीची सेवा न घडेचे जे योग यागुण करिताचे जन्मले साते जया ऐहिक धड नाही तयांचे परत्र पुससी काये मनोनी असो हे गोठी पाही पंडुकुमरा ऐसे बहुते परी अनेक जे सांगितले तुझ का याग विस्तारुनी वेदे चांग म्हणितले आहाती परी तेने विस्तारे काय करावे हेची कर्मसिद्ध जाणावे
ये तुलेनी कर्मबंधू स्वभावे पावेल ना. अर्जुना वेदू जयांचे मूळ जे क्रिया विशेष स्थूळ जयान व्हाळीचे फळ स्वर्गसुख ते द्रव्यादी यागू किर होते परिज्ञान यज्ञाची सरी न पवते जैसी तारा तेज संपत्ती दिनकरापाशी देखे परमात्म सुख निधान साधावया योगी जन जे न विसंबिती अंजन उन्मेष नेत्री जे धावतया कर्माची लानी नैष्कर्म्य बोधाची खाणी जे भुकेलिया धनी साधनाची जेथ प्रवृत्ती पांगुळ जाहली तर्काची दिठी गेली तेने इंद्रिये विसरली विषय संगू मनाचे मनपण गेले जेथ बोलाचे बोलके पण ठेले जया माझी सापडले ज्ञेय दिसे जेथ वैराग्याचा पांगू फिटे विवेकाचाही सोसू तुटे जेथ न पाहता सहज भेटे आपण पे ते ज्ञान पै बरवे जरी मणी आती आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेसी जे ज्ञानाचा कुरुठा तेत सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी तरी तनु मनु जीवे चरणासी लाघावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुसिले जेने अंतःकरण बोधले संकल्पानये जयाचे निवाक्य उजीवडे जाहले चित्तनी धडे ब्रह्माचे निपाडे निशंकु होय ते वेळी आपण पेया सहिते ये अशेष्ये ही भूते माझ्या स्वरूपी अखंडिते देखसे तू ऐसे ज्ञान प्रकाशे पाहिल तै मोहांधकार जाईल जय गुरुकृपा होईल पार्थागा जरी कल्मशाचा आगरू तू भ्रांतीचा सागरू मोहाचा डोंगरू होनी अससी तरी ज्ञानशक्तीचे नि पाडे हे आघवेची गा ठोकडे ऐसे सामर्थ्यासे चोखडे ज्ञानी इये देखे विश्वभ्रमा ऐसा जो अमृताचा कवडसा तो जयाचिया प्रकाशा पुरेची ना तया कायसे हे मनोमळू हे बोलताची अति किडाळू नाही येणे पाडे ढिसाळू दुजे जगी सांगे भुवनत्रयांची काजळी जे गगना माझी उधवली ये प्रळयींचे वाहू टळी काय भ्रपुरे की पवनाचे निकोपे पाणी येची जो पळिपे तो प्रळयानळू दडपे तृणे काष्ठे काई मनोनी असो हे न घडे ते विचारितांची असंगडे उडते ज्ञानाचे निपाडे पवित्र न दिसे हेत ज्ञान हे उत्तम होये आणि काही एक तैसे के आहे जैसे चैतन्य गा नोव्हे दुसरे गा या महातेजाचे नि कसे जरी चोखाळू प्रतिबिंब दिसे का गिवसिले गिवसे आकाश हे ना तरी पृथ्वीचे नि पाडे कांटाळे जरी जोडे तरी उपमान ज्ञानी घडे पंडुकुमारा म्हणून बहुती परी पाहता पुढती निर्धारिता हे ज्ञानाची पवित्रता ज्ञानीची आथी जैसी अमृताची चवी निवडीजे तरी अमृताची सारिखी म्हणिजे तैसे ज्ञान हे उपमिजे ज्ञानेसीची आता यावरी जे बोलणे ते वायाची वेळ फेडणे तव सांचची हे पार्थू म्हणे जे बोलत असा परी तेची ज्ञान केवी जाणावे ऐसे अर्जुने जव पुसावे तव ते मनोगत देवे जाणितले मग म्हणतसे किरीटे आता चित्त देई ये गोठे सांगेन ज्ञानाचे भेटे उपायो तुझ तरी आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया याच्या ठाई इंद्रिया मानू नाही जो मनासा चाडन सांगे जो प्रकृतीची नेले नेघे जो श्रद्धेचे निभो संभोगे सुखिया जाहला तया तेची गिवसित ज्ञान पावे निश्चित
जया माझी अचुंबित शांती असे. ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे. मग विस्तार बहुप्रकटे आत्मबोधाचा. मग जेऊते वास पाहिजे तेऊती शांतीची देखिजे. तेथ आप परुणे निजे निर्धारिता. ऐसा हा उत्तरोत्तरू ज्ञान बीजाचा विस्तारू. सांगता असे अपारू परी असो आता. ऐके जया प्राणियाच्या ठाई या ज्ञानाची आवडे नाही. तयाचे जियाले म्हणो काही वरी मरण सांग. शून्य जैसे गृह का चैतन्य विन देह. तैसे जीवित ते समोह ज्ञानहीन. अथवा ज्ञान किर आपुन होय. परे ते चाड एक जरी वाहे. तरी तेथ जिव्हाळा का आहे प्राप्तीचा पै. वांचुनी ज्ञानाची गोठी कायसे. तरी ते आस्थाईन धरे मानसी. तरी तो संशय रूप हुताशी पडिला जाण. जे अमृत ही परिणा वडे. ऐसे सावियाची आरोचक जै पडे. तै मरणा आले असे पुढे जाणो एकी. तैसा विषय सुखे रंजे जो ज्ञानेसीची माझे. तो संशय अंगीकारिजे हेत भ्रांती नाही. मग संशय जरी पडिला तरी निभ्रांत जाणे नासला. तो ऐहिक परत्रा मुकला सुखासी गा. जया काळ ज्वरू अंगी बाणे. तो शीतोष्णे जैशी नेने. आगी आणि चांदिनिये सरीसेची माणी. तैसे साचानी लटके विरुद्ध आणि निके. संशयी तो नोळखे हिताहित. हा रात्री दिवसू पाही. जैसा जात्यंधा ठाऊवा नाही. तैसे संशय असता काही मना नये. मनोनी संशयावनी थोर अनिक नाही पाप घोर. हा विनाशाची वागुर प्राणियासी. येणे कारणे तुवा त्यजावा आधी हाची एकुजी नावा. जो ज्ञानियाची या अभावा माझी असे. जै अज्ञानाचे गडद पडे तै हा बहुवसमनी वाढे. मनोनी सर्वथा मार्ग मोडे विश्वासाचा. हृदयी हाची न समाये. बुद्धी ते गिबसूनी ठाये. तेत संशयात्मक होये लोकत्रय. ऐसा जरी थोरावे तरी उपाये एक आंगवे. जरी हाती होय बरवे ज्ञान खडग. तरी तेने ज्ञानशस्त्रे तिकटे. निखळू हा निवटे मग निशेष खता फिटे मानसींचा. या कारणे पार्था उठे वेगी वैरवता. नाशू करून हृदयस्था संशयासी. ऐसे सर्वज्ञाचा बापू जो श्रीकृष्ण ज्ञानदीपू. तो म्हणतसे सकृपू एके राया. तव या पूर्वापार बोलाचा विचार करुणी कुमरू पंडूचा. कैसा प्रश्न अवसरींचा करिता होईल. ते कथेची संगती भावाची संपत्ती. रसाची उन्नती मणिपेल पुढा. जयाची या बर्वेपण की जे आठा रसांची ओवाळणी. जो सज्जनाची आयनी विसावा जगी. तो शांतूची अभिनवेल ते परियसा मराठे बोल. जे समुद्राहुनी सखोल अर्थभरिते. जैसे बिंब बरी बचकेची एवढे. परी प्रकाशासी त्रैलोक्य थोकडे. शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. ना तरी कामी तयाची या इच्छा. फळे कल्प वृक्षू जैसा. बोलू व्यापक होय तैसा. परी अवधान द्यावे हे असो काय म्हणावे. सर्वज्ञ जाणती स्वभावे. तरी निके चित्त द्यावे हे विनंती माझी. जेत साहित्य आणि शांती. हे रेखा दिसे बोलते. जैसे लावण्य गुण कुलवती आणि पतिव्रता. आधीची साखर आवडे तेची जरी ओखदी जोडे. तरी सेवावी नाका कोडे नावा नावा. सहजे मलया निलू मंदू सुगंधू. तया अमृताचा होय स्वादू. आणि ते तेची जोडे नादू. जरी दैवगत्या तरी स्पर्शे सर्वांगणी भवे. स्वादे जिव्हे ते नाचवे. देवींची काना करवी मनवी बापू माझा. तैसे कथेचे ये ऐकणे. एक श्रवणासी होय पारणे.
आणि संसार दुःख मुळवणे विकृती विने. जरी मंत्रेची वैरी मरे तरी वाया का बांधावी कटारे. रोग जाय दुधे सारखे तरी निंबका पियावे. तैसा मनाचा मारून करिता आणि इंद्रिया दुःख न देता येत मोक्षू असे आयता. श्रवणाची माझी मनोनी अथिलिया आरानुका. गीतार्थ हा निका ज्ञानदेव म्हणे ऐका. निवृत्तीदासू हरि ओम तत्सत. श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां ज्ञानकर्म संन्यास योगो नाम चतुर्थोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु.